सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगार नगर परिसरात आज मोठा अपघात टळला। मारुती मंदिराजवळील गुलमोहर वृक्ष अचानक कोसळला। दरम्यान या ठिकाणी इडली विक्री करणारा व्यापारी नेहमीप्रमाणे स्टॉल लावण्यासाठी येणार होता। साधारणतः 30 ते 35 ग्राहक रोज या ठिकाणी इडलीसाठी जमा होतात। मात्र सुदैवानं आज घरात जोरदार पाऊस असल्यामुळे व्यापारी आणि ग्राहक उपस्थित नसल्यानं मोठा अनर्थ टळला। नागरिकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही हे धोकादायक झाड हटवण्यात आलं नाही। पडल्यावर आणि अपघात घडल्यानंतरच कारवाई का सुरू केली जाते असा प्रश्न उपस्थित केला। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सातपूर फायर ब्रिगेडला पाचारण करून पडलेले झाड हटवण्यात आलं आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांना सावधगिरीचं आवाहन केलंय। आज सकाळी सातपूर अग्निशामक दल येथे सातपूर पोलीस स्टेशन येथून जाधव यांचा फोन आला की कामगार नगर येथे मारुती मंदिराजवळ झाड पडले आहे। सातपूर अग्निशामक दल त्वरित जाऊन तिथे झाडाची कटिंग करून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला। अवघ्या 2 किंवा 3 मिनिटाच्या अंतरावर इडलीवाला तिथे बसत होता व तिथे भरपूर गर्दी रोज राहायची। पण सुदैवानं आज त्या इडलीवाल्यांनी थोडंसं बाजूला दुकान लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सातपूर अग्निशामक दल जाऊन रस्ता मोकळा करून वाहतुकीस मोकळा करून दिला। ऑलरेडी ते झाड पूर्णपणे वाकलेलं होतं, काय सांगाल? या प्रसंगी बाजूला असणाऱ्या चहावाल्यांनी अनेक तक्रारी गार्डन विभागाकडे केलेल्या होत्या। ते झाड वाकलेलं आहे असं, पण त्याचा काही परिणाम झालेला नाही। मात्र उद्यान विभागाकडून झाडांच्या सुरक्षेकडे योग्य लक्ष दिलं जात नाही। फक्त लाकडाच्या कमाईसाठी झाडे पडल्यावर हालचाली केली जाते असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। या निष्काळजी वृत्तीबाबत आता आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।